ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं बोललं जात होतं। मात्र मी ठाकरेंसोबत आहे आणि ठाकरेंसोबतच राहणार असं सरिता म्हस्के यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मी सुरक्षेसाठी संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते, मी देवदर्शनालाही जाऊन आले असं सरिता म्हस्के यांनी पुढारी न्यूज सोबत बोलताना सांगितलं। सरिता म्हस्के यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सरिता म्हस्के संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। कसला संभ्रम की तुम्ही कुठेतरी गेलात किंवा काय? हो नक्कीच ना, कारण की बघा आमच्याशी प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट बाकीच्या लोकांनी केलेला नव्हता, तरी सुद्धा त्यांनी आमच्याबद्दल विधान केलेले आहेत मीडियामध्ये, जबकि त्यांना खरं माहिती नव्हतं। आम्ही आमच्या पक्षाच्या मेन लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो। आमच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला गेला होता की आम्ही कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठे गेला होतात, काय प्रकरण? आम्ही 10 वेळा सांगून झाला आहे की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो, तुळजापूरला गेलो होतो आम्ही। ठीक आहे, नार्वेकरांच्या घरी गेला होता तुम्ही? हो, रात्री आम्ही नार्वेकरांच्या घरीच मुक्काम केला, कारण की आम्हाला बाहेर जाणं सेफ नव्हतं। ज्या पद्धतीने मीडियाचं वातावरण चालू होतं, आमच्या सेफ्टीच्या दृष्टीने हा पक्षाचा निर्णय होता। स्विच ऑफ करण्यासाठी फोन वगैरे सांगितलं? हो, आता तुम्ही बघा ना, विरोधक येणार, कुठे आहेत तुम्ही, आमचे कमेंट ऐकण्याचा प्रयत्न करा। मी प्रत्यक्षात बोलणं वेगळं मीडियासमोर, आणि कोणी दुसरं सांगणं की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्या अशा बोलल्या, यांनी गैरसमज अजून वाढू शकतो। त्यामुळे आम्हाला कुणाशी संपर्क नाही झाला? बिलकुल नाही, कुणाशी। तुम्ही शेवटपर्यंत ठाकरेंबरोबर? हो हो, आम्ही शेवटपर्यंत संभ्रम दूर झाला असं म्हणावं? बिलकुल दूर झाला, आणि आता हे तुमचं काम आहे की तुम्ही मीडिया आहे, तुम्ही सत्य जनतेपर्यंत न्या। आज तुम्ही नोंदणी केली तिथे? हां, बिलकुल। अच्छा, तर या होत्या ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र आता मी या ठिकाणी जे आहे ते ठाकरेंच्या बरोबरच आहे आणि त्यामुळे कोणताही गैरसमज आता नाही। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।